गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे आता प्रवीण गायकवाड महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण संदेश महाराष्ट्रात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर यामध्ये वेगवेगळे तज्ञ या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्र धर्माचं आयोजन आणि या कार्यक्रमाचं आयोजन प्रवीण गायकवाड यांच्याकडून होताना दिसते। नेमकी ही संकल्पना काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय या सगळं एकूण तणाव राज्यभरात असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी मराठा असं सगळं तणाव असताना तुम्ही महाराष्ट्र धर्माची संकल्पना पुढे नेत आहेत, काय नेमकी संकल्पना? महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढावा, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा ना चाले, असं एक महाराष्ट्र धर्म आहे जो 13व्या शतकापासून आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे संत असतील, आमचे महापुरुष असतील, स्वातंत्र्य आंदोलनातले आमचे आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रातील लढलेले नेते असतील, यांनी एक विचार मांडलेला आहे सामाजिक समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, जो राज्यघटनेला अपेक्षित आहे। तर सध्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्थिती जर बघितली तर भावना अत्यंत टोकदार झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र अस्वस्थ आहे आम्हाला दिसतंय। मी सतत महाराष्ट्रभर प्रवास करत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। आता ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू मुस्लिम, तर याच्यात समाजामधली जी अस्वस्थता पसरलेली आहे त्यांना नेमका महाराष्ट्राचा धर्म काय आहे हे आम्हाला सांगायचं आहे। यातून आम्हाला काय साधायचं आहे तर एक बंधुत्वाचं वातावरण तयार करायचं, एक द्वेषाचं पसरलेलं वातावरण संपुष्टीत येऊन एक समतेचं वातावरण तयार करायचं आहे। आरक्षण हा मुद्दा आहेच, परंतु आरक्षणाची मागणी करत असताना समाजामध्ये दुफळी निर्माण व्हावं हे अपेक्षित नाही आहे। अत्यंत मागासलेल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही आरक्षणाची संकल्पना आणली, परंतु त्यांनी न्याय अपेक्षित होता, यातनं द्वेष अपेक्षित नाही आहे। एखादा समाज जर न्याय मागत असेल सरकारकडं तर दुसऱ्या समाजाने तीव्रतेने विरोध करताना काही जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे। परंतु सध्या वातावरण बिघडलं असल्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही घेऊन जात आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम पवार सर जे आता मुख्य मार्गदर्शक आहे सकाळ समूहाचे, ते संत, महापुरुष आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील। त्याच्यानंतर दीपक पवार जे आहेत हे मराठी आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील। डॉक्टर प्रकाश पवार महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही नितीन पवार हमाल पंचायत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आव्हाड यांचे सहकारी आणि कॉम्रेड किशोर ढमाले हे सत्यशोधक समाजाचे, यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे। यांचं सुद्धा चळवळीतलं योगदान मोठं आहे। तर महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये एक शांतता प्रस्थापित व्हावी, त्यानंतर एक सहृदय ज्याला आपण बंधुत्वाचं वातावरण तयार व्हावं आणि महाराष्ट्र परत एकदा प्रगतीपथावर जावा अशी आमची अपेक्षा आहे। दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं त्या सगळ्या अनुषंगाने राज्य सरकारने जो हैदराबाद गॅझेट संदर्भातला GR काढला आणि ते आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असणारेच काही अभ्यासक किंवा मराठा समाजातल्या नेत्यांचं म्हणणं आहे की ही सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली किंवा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीत की अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण लागू होऊ शकत नाही, अशा पद्धतीने अनेक लोकांनी भूमिका मांडली। तुम्ही देखील तशीच काही भूमिका मांडतायत की ज्या पद्धतीने सरकारने जो निर्णय घेतला तो कितपत किंवा मराठा समाजाला फायदेशीर ठरू शकतो? नाही, आपल्याला वाट पाहावी लागेल आपल्याला या निर्णयाचा काय परिणाम होतो आणि ओबीसी समाज हा कोर्टात जाणार आहे तर नेमकं कोर्टात हा GR टिकतो का आणि नंतर ते GRच्या निमित्ताने किती कुणबी समाजाला मराठा म्हणून किंवा मराठा कुणबी समाजाला किती न्याय मिळतो याच्यासाठी आपल्याला वाट पाहावा लागेल। मनोज जरांगे पाटील तर म्हणतात की मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आता ओबीसी मध्ये गेलेला आहे, काळजी करू नका। तुम्हाला वाटतं की तसं काही झालंय या सगळ्या निर्णयानंतर? नाही, आपल्याला वाट पाहावी लागेल। एकतर तो GR टिकला पाहिजे हायकोर्टामध्ये, जर हायकोर्टात टिकला तर सुप्रीम कोर्टात जातील आणि जर तो टिकलाच नाही तर मग त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे। आणि जर तो लागू झाला तर त्यातनं व्हॅलिडिटी असलेले किती सर्टिफिकेट निघतील, कारण कसं आहे की शिंदे समितीच्या नंतर जवळपास व्हॅलिडिटी असलेले 5,500 लोकांना सर्टिफिकेट मिळालेले आहे, तर जवळपास 2.25 लाखच्या आसपास लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं। पण व्हॅलिडिटीचा जो प्रश्न असतो तो थोडासा अवघड असतो। नक्की किती लोकांना न्याय मिळेल हे पाहण्यासाठी किमान पुढचं वर्षभर वाट पाहावं लागेल।
पण मग या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात तुम्ही काय नेमकी भूमिका मांडता की मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेऊन जात आहेत ती आरक्षणाच्या संदर्भातली ती कितपत योग्य आहे की प्रॅक्टिकली ती किती अंमलात आणू शकते सरकारच्या पातळीवरती तशा पद्धतीने त्यांच्या मागण्या मान्य करू शकतात का काय वाटतं? नाही, पाहावं लागेल आपल्याला वाट. खरंच कसं आहे माहिती का की ही लढाई फार जुनी आहे. म्हणजे पूर्वी मराठा समाजाची मागणी आर्थिक निकषाची होती, ती EWSच्या माध्यमातून मान्य झालेली आहे. परंतु EWS आत्ता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी बंद केलेले. सध्या जे काही निकाल येत आहेत MPSCचे त्याच्यातनं स्पष्ट झाले की EWSचा टक्का कमी आहे. तर EWS पहिल्यांदा मराठा समाजाला मिळालं पाहिजे. परंतु ACBCचं आरक्षण 10% लागू असल्यामुळं जे सामाजिक मागासलेपणाचाच निकष लावलेला आहे. ACBC म्हणजे काय, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. तर ते जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत EWSचा लाभ मिळत नाही. एकूण मराठा समाजाला OBC मध्ये कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळतं, EWS मध्ये आर्थिक निकषावर मिळतं आणि ACBCचं स्वतंत्र मराठा आरक्षण आहे. त्यामुळं आरक्षण पुरेसं आहे. आता पुरेसं आरक्षण असताना सुद्धा सतत संघर्ष होणं मला काही पटत नाही. मग तिकडे OBC समाजातले नेते सुद्धा म्हणायला लागले की आमचं आरक्षण संपलंय किंवा आमचं आरक्षण धोक्यात आलंय, मराठा कुणबी हा पूर्णपणे OBC मध्ये आलाय, त्यामुळे आरक्षण संपल्यास जमा आहे, अशा पद्धतीने एकूण आक्रमकपणे ती भूमिका मांडताना दिसत आहे. नाही, OBC समाजाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत आणि ते सातत्याने सांगतायत आम्ही न्यायालयात जाऊ. सरकार धोरण घेतं. शेवटी असं आहे की सरकार कल्याणकारी आहे, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. आणि जर समजा खरंच ज्या मराठा लोकांच्या पूर्वीच्या नोंदी कुणबी आहेत आणि त्या जर मराठा कुणबी अंतर्गत ग्राह्य धरून किंवा सत्यता पटवून जर त्यांना न्याय मिळत असेल तर तो मिळेल. परंतु जर OBC समाजाला अन्याय वाटत असेल तर ते न्यायालयात जाणार आहेत. आपल्याला वाटच पाहावा लागेल, दुसरा काही पर्याय नाही आहे. धन्यवाद. कॅमेरामन नागेशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.